हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईव्ह. कसे सर्व मस्त मजेत असतील. तर आत्ता माझी मीटिंग संपलेली आहे, एंड झालेली आहे. म्हणजे 15-20 मिनटं झाली संपलेली. कारण त्यानंतर मग मला स्टोरी वगैरे ठेवावी लागते ना मीटिंगची. तर आता तुम्ही म्हणता काय मीटिंग करते, तर आता ज्याला करतं ना त्यालाच माहिती असतं त्याचं महत्त्व. म्हणून मी सारखं मीटिंग करत असते. तर मी आता न्यू मंथ चालू झालेलं आहे. न्यू मंथचं खूप काही टार्गेट घेतलेलं आहे आणि ते आता चॅलेंज घेतलेलं आहे स्वतःसाठी आणि ते पूर्ण करायचं आहे. तर आपण पहिल्यांदा आहे ना, तर चला तर काल थोडीशी शॉपिंग केली. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की मी बाहेर चाललेले आहे शॉपिंग करण्यासाठी. तर शॉपिंग करण्यासाठी नव्हतं सांगितलं, फक्त म्हणलं होतं मी पुण्यामध्ये चाललेले आहे. तर त्या बॅगेमध्ये सर्व काही गोष्टी आहेत. जर हाडावागाच्या पडल्या कपड्यांचा. आता तुमच्याबरोबर बोलता बोलताच मी ते कपडे पण आवडणार आहे. सकाळीच बेड वगैरे आवरून घेतलेला आहे, सगळं स्वच्छ केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये भरपूर सारं काही गोष्टी आणलेल्या आहेत. दीदीसाठी, माझ्यासाठी आणि माझ्यासाठी पण आणलेल्या आहेत. तर आता पहिल्यांदा आपण ना कॅलेंडर असताना ते चेंज करूया. कॅलेंडर पहिल्यांदा चेंज करून घेते. नवीन महिन्याचं आज मी हे केलेलं, काय म्हणतात त्याला, अरे यार फोटो आहे माझा तिकडं, कॉलेजची फ्रेंड दिलेली आहे ना ती. तर एक नवीन घेतलेलं आहे आणि आपण कसं आहे ना ते हे केलं ना, एखादी गोष्ट आपण घेतली ना तर ते पूर्ण करण्याचे जिद्दच पाहिजेत आपल्यात. मार्च महिना लागलेला आहे, आज 1 मार्च. ए यार यार, उद्या होळी आहे काय? खूप लवकर आलेली आहे. 2 तारखेला होळी. मला तर माहितीच नव्हतं, मी आज बघितलं कॅलेंडरमध्ये. तरी मला रील्स कसं काय यायला लागलेले आहेत. सगळं आवडून घेतलेलं आहे. घर झाडू मारायचं, अजून घर झाडू नाही मारलेलं. मला घराची पण एक सांगायचं आहे. सामान ते पण लवकरच. माझं छोटंसं घर. नाही, कपड्याच्या घड्या घालून घेते पहिल्यांदा. मला थोडं सांगायचं आणि मी जे कपडे आहेत ते आवडून घेते. आणि ते बऱ्याच दिवस झालं पण ते आवरून पण काय आवरून होत नाही आहे. म्हणलं की आज नवीन महिन्याचं बऱ्याच दिवस झालं नुसतं घेते टाकते. तर माझी कॅब घावली ना तर मला एवढं आनंद होईल ना, मी सांगू पण नाही शकत मला किती आनंद होईल. खूप म्हणजे खूप आनंद होईल. पण मला नाही वाटतं की घालून नाही, कारण काय हरवूनच गेली, कॅबच हरवून गेली. कपडे नसते तरी कपडे घेते, असं आपण कपडेच नाहीत राहिले. साऱ्या पडले त्या गोष्टी मम्मीकडे घेऊन जायच्या ना. हे माझं ॲप्रॉन नसायचं, गाऊन नसायचं. कॉलेज आमचं एम झालं होतं तेव्हा मुलींनी नावं वगैरे टाकलेली सगळ्या ॲप्रॉनवर. तसंच यायचं, तर धुतलं पण नाही. धुतलं तर त्याचं निघून जाईन, आठवण म्हणून. असं आहे
माझं रुटीन सगळे होते. भरपूर साऱ्या काय गोष्टी आपल्याला माहीत नसतात, आपल्या चुका होत जातात, पण चुकांमधूनच माणूस सुधारत जातो. बरोबर आहे. म्हणून काल पण त्याच्यावर व्हिडिओ काढला होता. सारखी सारखी तेच कॉलेजचं मी शर्ट पॅन्ट वगैरे यूज करते, कारण का मी का नको यूज करू, मी त्याला पैसे भरले ते 4,000 रुपये 4,000 म्हणून. आता मी हे ना सगळ्या पॅन्टच ठेवते, शर्ट ठेवतच नाही, सगळ्या पॅन्ट ठेवते. पण आहे बरेच कॉलेजचे पॅन्ट आहेत ते ठेवते. त्याच्या ट्राउझर आहेत त्या पण ठेवून देते त्याच्यातच. मला कसं झालं आहे, कपडे झालेले आहेत भरपूर, असं नाही आहे. अगोदर नव्हते कपडे, आता भरपूर झालं ते. मला असं वाटतं मी तेच कपडे घातले ना, व्हिडिओ काढले ना, मला असं वाटतं माझ्याकडे कपडेच नाहीत राहिले, असं होतं माझं. मग थोडंसं वाटतं. आणि आता आहेत कपडे, तर आपण नाही बोललं पाहिजे नाही म्हणून, आहेत माझ्याकडे भरपूर आहेत. माझी कॅप हरवलीच, खरंच हरवली. एवढ्या कपड्यांमध्ये पण नाही आहे कॅप, अजिबातच नाही आहे. एवढं वाईट वाटतंय ना हरवल्यामुळे. माझे सॅक कॉलेजमध्ये तर काही जास्त यूज नाही केला, आता कपडे ठेवायला यूज होते. म्हणजे सोय मला विणकाम पण येतं. सगळ्या गोष्टी फक्त करण्याची ही पाहिजे, हिंमत पाहिजे, मी ते करू शकते म्हणून. खूप वाईट वाटते की आपल्याला काय करते. जे टॉप आहेत ना ते पण घड्या घालून होते. एक वेळ अशी होती, म्हणजे पप्पा होते ना तेव्हा तर काही कपड्याला कमीच नव्हती बाबा. आणि एक वेळ अशी होती की जरी अंगावर कपडे फाटले तरी पण कपडे भेटत नव्हते. आणि आता एक अशी वेळ आलेली आहे, आता कपडेच कपडे झालेले आहेत. म्हणून स्वतः इंडिपेंडेंट बना आणि आपले छोटी छोटी स्वप्न ते पूर्ण करा. तर प्रत्येक लेडीजचं कसं असतं, आपल्याला जर एखादी गोष्ट घ्यायची बनली ना तरी पण आपल्याला हे करावं लागतं, कोणाकडे तरी हात पसरावं लागतं की बाबा मला घ्यायची ही गोष्ट द्या. तर काय कारणाने विकतं नाही घेता येत. तर म्हणून स्वतःचं थोडं का वेळा काहीतरी पाहिजे आपल्याकडं. म्हणून स्वतः इंडिपेंडेंटपणा, आपण आपल्या मनाने नाही का घेऊ शकतो कोणत्याही गोष्ट. इंडिपेंडेंट बनणं खूप गरजेचं आहे. ह्या मी गेल्या वर्षी फिरायला गेलतो का तेव्हा मार्च महिन्यात घेतलेला आहे टॉप. हा या वर्षी खूप छान लागला. टॉप 250 रुपयाचा एवढा टॉप होता. आणि ह्याला गेलतो तेव्हा ह्या शॉर्ट्स पण मागवलेल्या, ह्या पण छान लागल्या. मेशोवर मागवलेल्या पण लागल्या. बरोबर साडी तर काही जास्त घालत नाही आहे म्हणून मी ती बॅगेत ठेवून देते. ह्याच्यात पण आहेत 1-2 साड्या, पण त्या साड्यांमधलं आहे ना सेम मी साडी ह्याला घेतलेली. रक्षाबंधनला साडी घेतलेली तर तिची माईच्या साड्या पार फेकून दिल्या. म्हणजे वापरून वापरून त्या खराब झाल्या, फेकून दिल्या.
तर माझ्या साडीची अजून मी घडी पण नाही मोडली, म्हणजे बघा मी किती हुशार आहे, अजून घडी पण नाही मोडली. छान ग्रे कलरची साडी आहे, ऑनलाईनच मागवलेली त्याने आम्हाला तिघींना पण. मला ग्रे कलर, मायला ब्लॅक आणि दीदीला रेड असं. आणि अजून खूप छान आहे, त्याला पिको फॉल केलेला आहे, सर्व काही गोष्टी केलेल्या आहेत आणि अजून यूजच नाही केली. ब्लाऊज शिवायला टाकलेले आहेत आणि अजून ब्लाऊज पण नाही आणले त्या टाईमकडे, म्हणून ते काही वापरलेच नाही. आता ताईंना म्हणणारे ब्लाऊज ताई शिवा, मी घ्यायला येते. तर असं आहे, म्हणून दिवस प्रत्येकाचे चेंज होतात, फक्त आपल्याला हिंमत पाहिजे ते चेंज करण्याची. नुसतं बोलून नाही होत, त्याच्यात इम्प्लिमेंट पण करणं खूप गरजेचं असतं. म्हणून आता 2026मध्ये तर 2 महिने गेलेले आहेत. आता आपल्याला आपण कसं स्वतःला विन करू शकतो हे फक्त आपल्या हातात असतं. सर्दी खोकला तर काय जाय ना माझं. खोकला म्हणजे मला असं जास्त नाही, पण जास्त बोलण्यात आलं ना मग जास्त खोकला येतोय, असं नाही जास्त. त्या दिवशी मम्मी मला साडी मम्मीची ठेवून गेली, तर म्हणजे काय झालं, ते आली आणि कपडे धुतले असते तसेच भिजायला घातले होते आणि मग नंतर हे केले, काय म्हणतात त्याला, नंतर धुतले. मग माझी साडी आहे ती मम्मी घालून गेली, तिची ठेवली. अगोदर हे घ्यायचे ते घ्यायचे, कितीतरी मला असं नाही का कधीच हे नाही करू वाटलं, असं महागू नाही वाटलं. कारण काय कधी तशी महागाची वेळच नाही आली पप्पांकडे. कारण काय महागाईच्या अगोदर बोलायच्या अगोदर तर काय गोष्टी हजर असायच्या. पप्पा गेले आणि काय गोष्टींचं खूप महत्त्व समजायला लागलं. म्हणून वडील असं नाही ना खूप गरजेचं असतं. म्हणून आईवडिलांचा कधी कुणीच कसल्याच ह्याच्यात अपमान नाही केला पाहिजे, कारण की त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे आणि तेच आपल्यासाठी खूप मोठं आहे. त्या पृथ्वीवर आपण आलेलो आहे म्हणजे आपण स्वतः काहीतरी करणं खूप गरजेचं असतं. तर मी हे करते आणि काल गेलेले आहे, काही काही शॉपिंग केली, म्हणजे अचानक ठरलं माझं. मला एका ठिकाणी जायचं होतं आणि तिथं पण गेले मी, पण उशीर झाला तिथं जाण्यासाठी. का गेले का नाही आपल्याला काय गोष्टी माहीत नसतात, म्हणून आपल्या चुका होत जातं. तर तीच माझी चूक झाली असती, मी अजून थोडे दिवस नसते त्यांची माझी भेट झाली तर झाली. म्हणून मग मी गेले होते. तर मग तिकडं गेले ते आणि मग मम्मीचा फोन आला, गेले तर मग थोडीशी शॉपिंग कर, पैसे वगैरे पाठवते. मग म्हटलं ठीक आहे, पैसे पाठवले तर करते शॉपिंग. मग नुकताच माईचा पगार पण झाला होता, मग पैसे वगैरे पाठवले. मग एवढी मोठी शॉपिंग करून आणलेली आहे. पण तुम्हाला तर माहिती आहे, माझे जे बूट आहे शूज आहेत ते पूर्ण फाटले होते. मी जेव्हा मॉर्निंग वॉकला जात होते ना, त्याच्यातून आतून असे मला दगड रुतत होते आणि ते मी घेतले होते 400 रुपयाचे घेतले होते कॉलेज चालू असताना. आणि मग कॉलेजला पण एवढा यूज केला, पुरेपूर फायदा घेतला आणि आत्ता पण भरपूर त्याचा यूज झालेला आहे. म्हणून त्याचे पैसे कवाच फिटलेले आहेत. म्हणलं बास आता त्याला डिस्चार्ज देणं गरजेचं आहे, म्हणून मग त्याला डिस्चार्ज देऊन टाकला. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा. मी तोपर्यंत एवढं आवरून घेते आणि जे माझं पुढचं काम आहे ते मला लवकरच चालू करायचं आहे. कारण काही सकाळचं मॉर्निंगच्या टाईमला कसं जोश असतो पूर्ण पॉझिटिव्ह. आणि आज पाणी पण नाही आलेलं, कारण का आज आहे संडे आणि जे सकाळी पाणी आलं होतं ते गेलं. माझं बाकीचं काम राहिलेलं आहे, भांडे वगैरे झालेले आहे, जे धुणं आहे ते राहिलेलं आहे फक्त. आणि आता परत पाणी येईल 11-12 वाजता पाणी येईल परत, कारण काय संडे आहे आणि कसं बोरिंगचं पाणी आहे नाही. तर मग वरची टाकी भरली की सगळेजण यूज करतात आणि संडे म्हणल्यावर आज सगळेजण घरी म्हणल्यावर जास्त पाण्याचा यूज झालेला आहे. आणि म्हणून माझं पाणी नाही आहे चालू. तर मी ड्रम वगैरे भरून घेतलेला आहे, पण ड्रमामधून काढायचं आणि त्याने कंटाळा येतो. त्यापेक्षा पाणी आलं ना मग पटपट पाण्याखाली काम होऊन जातं पटपट. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि तुम्हाला नक्की माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये शॉपिंग दाखवते. बाय.